विजय क्रिकेटचा आम्हाला या ठिकाणी विजय हवाय, क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतोय. तसं त्या क्रिकेट राजाचं नमो चषक 2025 मध्ये आपण सरचं स्वागत करूया. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय मोहन पारदी, नॉन स्ट्राइक एंडवरती प्रकाश पारदी आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अक्षय भगत. चिंचोली टीमचा रायझिंग स्टार. कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये अगदी आवर्जून नावं घेतली जातात. बराचसा क्रिकेट या ठिकाणी यांच्या माध्यमातून खेळला जातो. आपल्या कर्जत तालुक्याचं नाव खऱ्या अर्थानं अगदी लौकिक करणारे हे संपूर्ण खेळाडू आपल्याला आज या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. मोहन पारदी ऑन स्ट्राइक. बरेच अगदी आपण आता पाहताय व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांना पाहतोय. पहिला चेंडूवरती स्लॅश केलाय. हा अगदी कव्हर मधून चेंडूला काढलाय डीप कव्हरच्या पलीकडे चौकार. आमचे बीजेपीचे युवा कार्यकर्ते ओमकारजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला आपण या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे त्यांचा आपण सन्मान करतोय. सन्माननीय गणेशजी रसाल साहेबांचा शुभ सन्मान. या मुख्य व्यासपीठावरती मोहन पारदी आणि त्याच्या बॅट मधून डाऊन दी बॉल षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हवेचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज मोहन पारदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपरस्टार आहेत, दोघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे. बऱ्याचदा क्रिकेट एकमेकांच्या अगदी अगेन्स्ट खेळला जातो आणि पुनश्च एकदा नमो चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा ममदापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला चिंचोली ही मॅच पाहायला मिळते. परंतु अगदी 2 चेंडूंवरती थोडासा हावी होताना आपल्याला ममदापूर टीम कडनं फलंदाजी करत असताना मोहन पारदी पाहायला मिळतोय. अक्षय भगत सारखा एक अष्टपैलू दर्जाचा गोलंदाज ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं सातत्यानं पाहिलं जातं, एक रायझिंग गोलंदाज त्याच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग करत असताना मोहन पारदी आपल्याला पाहायला मिळतोय. हे बॅटल खऱ्या अर्थानं फार मोठं असणार आहे. हे बॅटल पाहण्यासाठी मजा देखील आपल्याला येईल, कारण की अगदी 2 चेंडूंवरती हावी ठरला मोहन पारदी. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार. आता मात्र इथून कमबॅक पाहायला मिळेल का अक्षय भगतचं, हे देखील आपण पाहूया. कमी गतीने टाकला होता, कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. विकेट महत्वाची आहे, विकेट हवी आहे, त्यासाठी संघर्ष SSC चिंचोली टीम कडनं आता इथून पाहायला मिळेल. थोडस कमी गतीने टाकला होता बॅक ऑफ द हँड. खऱ्या अर्थानं मिश्रणामध्ये गोलंदाजी करणं फार माहिती आहे आकाश भगतला, त्यानं अक्षय भगतला, त्यानं मात्र एक डॉट बॉल टाकला. पुन्हा एकदा गलीमधून चेंडूला काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे, जाईल चेंडू सीमा रेषेच्या अगदी पलीकडे चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगला स्टार्ट आपल्या टीमला देत असताना मोहन पारदी आपल्याला पाहायला मिळतोय. नजाकत आपल्याला पाहायला मिळेली. यावेळी गोलंदाजाच्या गतीचा वापर या ठिकाणी करण्यात आला. चेंडू अंगावरती येऊ दिला, त्यानंतर लेट कटचा हा फटका अगदी गलीमधून चेंडूला काढला, चौकार आला. धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या 14. 4 चेंडू इथून समाप्त झालेत. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. टी वाकवली आहे. फलंदाज बाद मोहन पारदी. टी फॉर टॅक, जशाच तसं प्रत्युत्तर. हा अगदी हावी ठरला होता पहिल्या 3 चेंडूंवरती मोहन पारदी, परंतु त्याला प्रत्युत्तर करत असताना त्याची विकेट मिळवली. महत्वपूर्ण विकेट या मॅच मधली, सर्वात महत्वाची विकेट. मोहन पारदी हाच टू द डिपार्ट. पहिला आदरा मिळतोय गावदेव क्रिकेट संघ ममदापूर या टीमला.
धावा धाव फलकावरती आपण पाहताय 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी आपण पाहताय साहिल लोंगले SSC चिंचोली टीम कडनं. पहिला चेंडू फुलर लेनचा पाठीमागे चाललाय, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं, परंतु इथून आपण पाहताय एक धाव सहजरित्या कंप्लीट झाले. प्रकाश पारदीचा अगदी बाटला चेंडू ब्रश झाला होता आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू निघाला होता. त्या ठिकाणी बघा प्लेअरला पायाला क्रॅम्प आला. साहिल लोंगलेच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडू मध्ये आपण पाहताय एक धाव आली आहे. 15 धावा धाव फलकावरती. 4 षटकांची मॅच असेल. कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. चांगला चेंडू आउटसाइड ऑप्शन पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला हाताळताना साहिल लोंगले पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. उंच पुराचा हा गोलंदाज खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना चांगला चेंडू डिलिव्हर करतोय. एक अचूक टप्पा आणि त्या टप्प्यावरती खऱ्या अर्थानं नियंत्रणित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साकारतोय साहिल लोंगले. यावेळी फटका फसलाय बराच काल हवेमध्ये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक हा अक्षय भगत चेंडू खाली आलाय. त्याच्याकडनं चुकी होणं कठीण आहे. त्यानं झेल कॅरी केलाय. इथे मात्र दुसरा हादरा मिळतोय. गावदेव क्रिकेट संघ ममदापूर याला फलंदाज बाद होईल अतुल. दुसरा आद्रा मिळतोय ममदापूर टीमला. आपण पाहताय अतुल इथून बाद झाला. अगदी आपण पाहताय या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. इथून मात्र ममदापूर टीमला 2 धाब्यांची पेनल्टी देखील असेल. ज्यावेळी ते फिल्डिंग साठी येतील त्यावेळी आपण त्यांच्या धावसंख्येमधून 2 धाबा या ठिकाणी मायनस देखील करणार आहोत, कारण की 2 धावसंख्येची पेनल्टी आहे. कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियमच आहे. तुम्हाला कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये यायचं आहे. साहिल लोंगले चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. खऱ्या अर्थानं अक्षयच्या विरोधामध्ये धाबा आल्या होत्या. त्यानंतर मात्र साहिलनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. त्यानं आतापर्यंत 3 चेंडू फेकले. त्याच्यामध्ये 1 विकेट त्यानं मिळवली आहे. 1 धाव त्याने खर्च केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळेल. डावकुऱ्याचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये. यावेळी अगदी आपण पाहताय ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, म्हणजे अगदी डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड ऑफ विकेटने इथून मात्र अगदी गोलंदाजी साकारतोय साहिल लोंगले. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू त्याला अगदी खणून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कमबॅक करून देतो आपल्या टीमला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, त्या धावसंख्येचा आलेख कमी करत असताना साहिल लोंगले आपल्याला पाहायला मिळतोय. सगळे यंगस्टार आणि यंगस्टारला खऱ्या अर्थानं चिंचोली टीमनं खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं. यंगस्टर प्लेयर घेऊन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. बरेचसे यंगस्टर आपल्याला SSC चिंचोली टीम कडनं देखील पाहायला मिळतात. धाबा धाव फलकावरती आपण पाहताय 16 धाबा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये आतापर्यंत धाबा आल्या 2. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रकाश पारधीच्या बाट मधून आला हा षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. धावा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचले 22 धावा धावफलकावरती. प्रतिषटक 11च्या सरासरीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रकाश आणि त्याच्या साथीनं प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून आता खऱ्या अर्थानं चांगली टोटल उभारावी लागणार. एक चांगल्या टोटल कडे इथून बघणं देखील गरजेचं राहील ममदापूर टीम साठी फलंदाजी करत असताना. कारण की अगदी आपण पाहताय टॉस गमावलाय, बॅटिंग आपल्याला आली आहे आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना आतापर्यंत 2 विकेटच्या पतनानंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. मयूर आलाय गोलंदाजीसाठी. आपण पाहताय मयूर भगत तिसरं षटक घेऊन आलाय. पुनश्च एकदा यंगस्टर आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल SSC चिंचोली या टीम कडनं. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्याकडे आहे. 2 षटकांमध्ये अगदी 22 धावा आल्यात. अगदी दोन्ही टीम बलाढ्य आहेत, एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. सुपरस्टार या दोन्ही टीम आणि त्यांच्यामध्ये ही मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. ही मॅच शेवटपर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये. आखूल टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती आज शॉर्ट टर्म फुलचा फटका. फुल टर्लाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल षटकार. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि इथे आक्रमणाला देखील सुरुवात झाली. प्रफुल्लच्या बाटमधून षटकार आला. डावकुऱ्या त्याचा फलंदाज त्याच्या बाटमधून षटकार. यावेळी कमबॅक केलं. अगदी समोरून चेंडूला फिरवण्याचं यावेळी अगदी समोरून चेंडूला फिरवलाय. समोर टाकला होता तिथून मात्र चेंडूनं वलन घेतलं. स्विंग अँड मिस झाला. डॉट बॉल आलाय. धावा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात. 28 धावा आपल्याला धावफलकावरती इथून पाहायला मिळतील. तब्बल आपण पाहताय 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज मयूरनं. शेवटचं षटक प्रगती पथावरती गोलंदाजीसाठी आला. आपण पाहताय केदार भगत शेवटचं षटक घेऊन आला. आणखीन एक आपण पाहताय SSC चिंचोली कडनं एक सुपरस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं चर्चेत राहतात हे खेळाडू. समोर आपण पाहताय प्रकाश पारधी. इथे आउटसाइड लेग स्टंप. पंच आमचे राजेंद्र भोईर सर आम्हाला सांगतायत व्हाईट बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना अगदी वाईट फेकलाय. एक धाव धावफलकामध्ये आली आहे. 42 धावा धावफलकावरती. टार्गेट मोठा असणं फार गरजेचं होतं आणि त्या टार्गेटकडे आता इथून पाहिलं जात आहे. प्रकाश आणि त्याच्या साथीनं प्रफुल्ल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगानं सरसावले. दुसरी धाव हवी आहे आणि अगदी पोहोचलाय देखील. डेंजर एंड झोन कडे होता खऱ्या अर्थानं. आपण पाहताय प्रफुल्ल डावकुऱ्या त्याचा फलंदाज ज्याच्या बाटमधून खऱ्या अर्थानं धाबा आल्यात. त्याच्या बाटमधून 2 षटकार आलाय. धावांना पुढे नेण्याचं काम अगदी प्रफुल्ल आणि प्रकाश या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती. हा देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फेकी थोडीशी खराब आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु अगदी थांबवलं गेलंय. रिटर्न पाठवलाय. एकच धावेतून कंप्लीट होईल. 45 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. एक व्हाईट बॉल देखील आलाय. 4 चेंडू अद्यापही बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटकाकडे इथून पाहत असेल ममदापूर टीम. एखादा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. कारण की चिंचोली टीमची बॅटिंग लाईनअप देखील आपण पाहायला गेलो तर फार मोठी आहे. त्यांच्या आगेच खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाब्याने पुनश्च एकदा धावफलक आपण पाहताय. 47
12 चेंडू आणि 32 धावसंख्येची पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप केली आहे प्रकाश आणि त्याच्या साथीनं प्रफुल्ल. पी फॅक्टर खऱ्या अर्थानं आपण पाहताय ममदापूर संघाचा ऑन साईडला फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. डीप मध्ये अगदी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. यावेळी पुन्हा एकदा लेट कट खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला जज करतायत. तोपर्यंत 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट. 2 धाबेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 50. अर्धशतक इथून कंप्लीट झालं ते ममदापूर टीमचं. असं वाटलं होतं कमीत कमी धावसंख्येवरती रोखेल की काय चिंचोली संघ, परंतु 50 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप अव्वंतर चेंडू फेकला. 51 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉल आला. एक चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील आणि शेवटच्या अगदी ओव्हर मधील आपण पाहताय केदार भगत. फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. 2 मिनिटं डीजे थोडं थांबा. धावा धावफलकावरती या षटकाराच्या साह्याने आपण जाऊन पोहोचल्यात 57 धावा धावफलकावरती. 58 धावसंख्येचं आता इथून टार्गेट असेल SSC चिंचोली टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅच
पेनल्टी असेल. 2 धावा मायनस केल्या जातील. 58चं टार्गेट होतं, 2 मायनस टार्गेट असेल. चला, एक षटक झाल्यानंतर आपण 2 धावा ऍड करू. चला, नेक्स्ट मॅच भुतिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये अग्रिसेना भडवल. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. भुतिवली आणि अग्रिसेना भडवल दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका, अगदी गोलीच्या वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चौकार आला अक्षय भगतच्या बॅट मधून. ज्या प्रकारे सुरुवात केली होती मोहन पारदीनं, त्याच्याच विरोधामध्ये आपण पाहता अक्षय भगत आता प्रत्युत्तर करत असताना टी फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आला चौकार. फुलटॉस ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा अक्षय भगतच्या बॅट मधून आलेला हा चौकार. 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे सुरुवात केली होती मोहन पारदीनं, त्याला प्रत्युत्तर करत असताना अगदी अक्षय भगतच्या बॅटमधून देखील आपल्याला 2 चौकार पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं हे दोघांमध्ये बॅटल रंगलं होतं. पहिल्या षटकामध्ये अगदी अक्षय भगतच्या विरोधामध्ये मोहन पारदीनं धावा बनवल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर करत असताना आता मोहन पारदीच्या विरोधामध्ये अक्षय भगतच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळतात. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आलेत. सुरुवात तर चांगली झाली, स्टार्ट तर चांगला मिळाला. इथून 58चा पाठलाग करायचा आणि त्याच दिशेने आता SSC चिंचोली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. यावेळी ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे प्रत्युत्तर केलाय फलंदाज बाद हा अक्षय भगत. मोठी विकेट SSC चिंचोली टीमची. अक्षय भगतला इथून मात्र बाद केलं. मोहन पारदीनं 2 चौकार आल्यानंतर विकेट देखील आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एनाट नंबर 3 साठी आपण पाहताय मयूर आलाय. त्याच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहतोय मोहन पारदीचा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू दोन्ही कट करतो मोहन पारदीकडे. दोन्ही कट आणि खऱ्या अर्थानं त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी मोहन पारदीची आपल्याला पाहायला मिळते आणि तोच मोहन पारदी आता पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप. अगदी सरळ चेंडू निघून गेला. इथून अव्वंतर चेंडू पाहायला मिळेल. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 9. राजूजी भगत, राजेशजी भगत आणि वैभवजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बीजेपीचे ज्येष्ठ कार्यकर्ते. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक व्हाईट बॉल. आता व्हेरिएशन आणायची, डॉट बॉल फेकायचे आणि त्याच प्रयत्नामध्ये 2 चेंडू इथून मात्र अव्वंतर फेकलेत. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील 10. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना मोहन पारदीचं फार षटक इथून लांबवलाय. ऑन साइडला हा देखील फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल.
एका धाबेने आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचतोय 11 वरती. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आता साकारतोय मोहन पारधी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय भगतनं आक्रमण जरूर केलं होतं परंतु त्याला बाद केल्यानंतर आता इथून मात्र जे प्रेशर बनलं होतं पहिल्या 2 चेंडूंवरती ते प्रेशर खऱ्या अर्थानं आता इथून मात्र कमी करत असताना 11 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती. टार्गेट 58चं. कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष राजेशजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर चेंडूमध्ये गती होती. पडल्यानंतर अगदी वेगानं यष्टीरक्षकाकडे निघाला. केदार भगतनं हा चेंडू सोडून दिला आणि इथून आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12 आणि आता 2 धावा आपण ऍड करणार आहोत ज्या पॅनल्टीच्या होत्या त्या 2 धावा आपण धावफलकामध्ये ऍड करतोय म्हणजे 14 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहताय ममदापूर टीमच्या देखील आपण पाहायला गेलं ना तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय या धावसंख्येचा पाठलाग करत असताना SSC चिंचोली टीम आपल्याला पाहायला मिळते. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 14 धावा. फटका चांगला आहे. लोअर फुल टॉस त्याच्यावरती हा फटका वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना मयूरच्या बाट मधून आलाय. हा बिग षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. अगदी पहिल्याच चेंडूवरती राजाच्या विरोधामध्ये हा षटकार. यावेळी अगदी आपण पाहताय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डावकरी हाताचा हा गोलंदाज आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतात आणि खऱ्या अर्थानं पडल्यानंतर अगदी बाहेरच्या बाजूने देखील चेंडू थोडासा निघाला आणि पंच देखील दर्शवताना इथं पाहायला मिळाले. लेग स्टंप इथून मिस करत असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार आला त्यानंतर मात्र अचूकता पाहायला मिळाली गोलंदाजाची देखील आपल्याला इथून. ऑन साइडला हा देखील फटका चांगला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे मयूरच्या बाट मधून आला आणखीन एक धमाका. बिग षटकार. धावा धावफलकावरती आपण पाहताय 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राजाच्या विरोधामध्ये आपण पाहताय आक्रमण स्वीकारलंय मयूरनं. हा फटका हवेमध्ये खेळलाय परंतु हवेच्या ओघाने चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार मयूरच्या बाट मधून.
आणखीन एक हेलिकॉप्टर उडवला, हा देखील जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या स्पर्धेमधील पहिली षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट करत असताना मयूर भगत आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त इनिंग साकारत असताना त्याला माहिती आहे या साईडने या बाजूने हवा आहे आणि त्याच दिशेने ती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मयूर भगत आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू राजेश दादा भगत यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी मयूर साठी कॅश प्राइज आले 500 रुपयाचं. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली, कॅश प्राइज देखील आले राजेश दादा भगत यांच्याकडून मयूर साठी. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. खऱ्या अर्थानं डावकुरे हाताचे गोलंदाज समोर आपण पाहतो. राजा एक अँगलनं गोलंदाजी करत असताना त्यांच्या विरोधामध्ये अगदी मेरिट नुसार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या प्रकारचे चेंडू डिलिव्हर्ड होतात त्यांना त्याच ठिकाणी मात्र पाठवण्याचं काम या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान पंच दर्शवत आहेत हा व्हाईट बॉल आहे. एक अव्वंतरची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील इथून 39 टार्गेट इथून आपल्याला पाहायला मिळते. 58 धावसंख्येचं 58चा पाठलाग करत असताना आतापर्यंत संघ जाऊन पोहोचला 39 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना फुलटास बॉल ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार उत्तुंग भरा हा षटकार पाहायला मिळतोय मयूर भगतच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. धाव फलकावरती आपण पाहताय 45 आणि पंचांनी इथे रिव्ह्यू या ठिकाणी घेतला विमर साठी. सुदाम धुले आपण या ठिकाणी चेक करणार आहोत हा विमर आहे की नाही. हाईट फॅक्टर साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. सर बॅटिंग रिव्ह्यू आहे का? बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची टीम या स्पर्धेला कव्हर करते. टिंकूची लोभी आणि त्यांची संपूर्ण टीम. फेअर डिलिव्हरी फुलटॉस बॉल होता. धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. आपण पाहताय 45 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. उर्वरित 12 चेंडू आणि आता इथून बनवायचे आहेत त्या 13 धावा. 12 चेंडू 13 धावसंख्येचं समीकरण. ऑन साइडला हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. केदार भगतची ही ताकद आहे. त्याच्या बॅट मधून आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्यांसाठी ओळख आहे केदार भगतची. त्याच्या बॅट मधून आला हा षटकार. एका एंडने मयूर भगत आक्रमण करत होता. जसा केदार भगत स्ट्राईक वरती आला त्याने देखील हात खुले केलेत. यावेळी ऑन साइडला फटका खेचायचा होता. व्यवस्थित बॅट वरती बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. इथून अगदी आपण पाहता लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावरती पाहायला मिळेल. थोडस कमी गतीने टाकला होता, पिक करता आला नव्हता. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. मयूर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. मयूरच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. पहिली षटकारांची हॅट्रिक नमोचषक 2025 मधील. हा मिस टायमिंग आहे. हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी आपण पाहताय झेल इथून ड्रॉप झाला. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. धाव फलकावरती आपण पाहताय 53. आणखीन एक डॉट बॉल. अतुल या बली चांगली गोलंदाजी साकारतोय. खऱ्या अर्थानं मोहन पारदीनं चांगली गोलंदाजी साकारली होती. त्याने जी विकेट महत्वाची विकेट हवी होती ती त्याने मिळवून देखील दिली होती. परंतु राजानं दुसऱ्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांचा मार खाल्ला आणि ऑन साइडला हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न झाले होते परंतु त्यांच्या प्रयत्नानं आलं अपयश. चेंडू एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे. अजूनही एक धावसंख्येची गरज आहे इथून SSC चिंचोली या टीमला. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता असं वाटलं होतं कुठेतरी. ही मॅच
शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण की पहिलं षटक मोहन पारधीचं अप्रतिम राहिलं होतं. अक्षय भगतची विकेट देखील आली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण मयूर भगतचं आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथून मात्र ही मॅच अगदी खुली करून ठेवली आपल्या टीमसाठी. स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे मात्र